कुठलंही वाटण-घाटण न करता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बोंबील बटाट्याचा रस्सा आज आपण बनवणार आहोत. रस्सा म्हणजे एकदम पातळ नाही बनवणार आहे. इथे मी 10 ते 15 बोंबील 1-1 इंचाचे तुकडे करून घेतलेत. आता हे ना आपल्याला 15 ते 20 मिनटं गरम पाण्यात भिजत घालायचे आहेत. गरम पाण्यात भिजत घातल्याने काय होईल, ते पटकन नरम होतील आणि त्याच्यावरची जी काही माती, रेती जी काही असते ना, ती पूर्णपणे निघून जाईल. 15 मिनटं मी या पद्धतीने बोंबील भिजत घातले होते. आता तुम्हाला दाखवते मी. थोडंसं असं नरम झालं आहे बोंबील. आता जी काही माती असते ना, हे बोंबील मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. म्हणजे ह्याच्यावरती माती, रेती जी काही असेल ती निघून जाईल आणि आपल्याला बोंबील तयार करायला भेटतील. हे बोंबील धुताना 2 ते 3 पाण्याने धुणार आहे मी. खूप मस्त लागतो. एकदम साध्या पद्धतीने बनवला आहे. कुठलंच वाटण नाही घातलं, काहीच नाही. तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो या पद्धतीने बनवला तरी. अजून 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेते. बोंबील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता मी गॅसवर कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये अगदी छोटे 2 चमचे तेल घातले. तुम्ही तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तेल छान सगळीकडे पसरवून घेते आधी आणि आपण जे तयार केलेले बोंबील आहेत ते घालणार आहे. त्याच्यावरती थोडीशी हळद घालणार आहे मी, एकदम थोडीशी. आणि हे मी 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेणार आहे. असं केल्याने ना काय होतं, बोंबलामधला जो उग्र वास असतो ना, तो निघून जातो. मीडियम आचेवर हे मी थोडंसं असं परतून घेतलं. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता हे मी काढून घेते. पुन्हा त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातले. कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे. मला आवडतो म्हणून मी घातला होता. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घातलेत. कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मला जास्त कांदा आवडतो म्हणून मी थोडा जास्त घातला आहे. आता हा जो कांदा आहे ना, आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला. कांदा शिजताना थोडंसं मीठ घातलं की कांदा पटकन शिजतो. 1 मोठा टोमॅटो मी कापून घातला आहे. लालबुंद टोमॅटो आहे छान. आणि त्याच्याबरोबरच मी बटाटासुद्धा घातला आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडासा असा मऊ झाला, 2 ते 3 मिनटं मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. टोमॅटो अगदी हलकासा मऊ झाला, जास्तसुद्धा नाही शिजला आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आलं लसूण पेस्ट घातली आहे 1 चमचा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. अगदी छान मंद आचेवर मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे आमच्याकडचा घरचा मसाला घातला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. आणि आता जे आपण बोंबील परतून घेतले होते ते घातले. बोंबील वगैरे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता हे खूप असं सुक्कं वाटत असेल, पण अजून आपल्याला ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने चव बदलत नाही आणि त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच राहते. चवीपुरतं मीठ घातलं आहे. मी इथे आमसुलाचे 4 ते 5 आमसूल घातले, 4 ते 5. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यावर मी गरम पाणी घालणार आहे. पाण्याचं प्रमाण नाही ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता.
हा रस्सा मी जो बनवते आहे ना, तो भाकरीबरोबर खायला बनवते, म्हणून मी थोडंसं पातळ ठेवणार आहे. पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालते आणि ह्याला छान शिजवून घेते. बोंबील शिजायला जास्तीत जास्त 8 ते 10 मिनटं लागतात. तुम्ही बघू शकता अगदी मस्त खदखदून उकळी आली याला आणि आपला बोंबिलाचा रस्सासुद्धा तयार झाला आहे. या पद्धतीने आपला बोंबील बटाट्याचा रस्सा तयार झाला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि आता हे सर्व करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. एकदम साध्या पद्धतीने बनवलेली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.